भारतामध्ये साड्यांचे भरपूर प्रकार आहेत, पण त्या सर्व प्रकारामध्ये पैठणी साडी ही सर्व साड्यांची राणी आहे. ते असे की सर्व महिलांच्या जिव्हाळ्याचा जो आवडता विषय पैठणी. पैठणी बनवायला रेशीम लागतं. रेशीम हे किड्यापासून बनतं. रेशमाची आळई ही 21 दिवसामध्ये कोश तयार करते. त्या कोशापासून कोश गरम पाण्यात टाकून आळी मारून टाकली जाते आणि त्या कोशापासून रेशीम उत्पादन होतं. ते रेशीम म्हणजे कच्चं रेशीम. रेशमाचा इतिहास असा आहे की रेशीम पहिले हिंदुस्थानात बनत नव्हतं. चीन, जापानहून रेशीम मुंबई बाजारात यायचं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि कर्नाटकामध्ये रेशमाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. पैठणी ही रंगणीशिवाय अधुरी आहे. रंगाशिवाय पैठणी होऊच शकत नाही. माझे आजोबा, पंजोबा, वडील, काका, मी आणि माझी मुलं रेशीम रंगणीचा व्यवसाय करतात. रेशीम येवल्यामध्ये रेशीम आल्यानंतर ते विणकरामार्फत आमच्याकडे रंगवायला येते. साधारण 100 डिग्री याच्या उकळत्या पाण्यामध्ये ही रंगणी करावी लागते. पूर्वी रेशीम रंगणी ही नैसर्गिक रंग वापरून तयार केली जात होती. झाडाची फुलं, साली, मीठ, तुरटी, हळद, चुना त्यावेळी वापरले जायचे. त्यावेळेला नैसर्गिक कलर होते, परंतु आता उपलब्ध नसल्यामुळे आम्ही ॲसिड कलर वापरतो. पूर्वी लाकडाच्या भट्ट्या होत्या, नंतर कोळशाच्या झाल्या, आता डिझेल भट्टीवर आम्ही रेशीम रंगणी करतो. आमच्याकडे त्यांनी सांगितलेल्या चॉईसप्रमाणे आम्ही त्यांना रंग करून देतो.
15 ते 20 मिनिटं एका डिगमिंगला आणि त्याच्यानंतर रंगणीला तेवढाच काळ लागतो. येवल्याचे राजे रोगोजी बाबा यांनी या ठिकाणी येवला शहर वसून बाहेर राज्यातून लोक आणून या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माचे गल्ल्या वगैरे त्यांनी वसवल्यात. येवला शहर वसवण्यात त्यांचा फार मोठा योगदान आहे. त्यांनी या ठिकाणी रेशीम उद्योगवाले आणलेत, विणकर आणलेत, रंगारी आणलेत, व्यापारी आणलेत आणि हे गाव वसवलंय. रेशीम तयार होण्यापासून तर साडी नेसेपर्यंत जवळजवळ 20 ते 25 हजार कुटुंब याच्यामध्ये काम करतात. रंगणी झाल्यानंतर ते उकलण्याकरता त्यांच्या कारखान्यामध्ये घेऊन जातात. उकलल्यानंतर त्या पद्धतीने वगी, आडवान हे वापरून ते रेशीम मागावरती तयार करतात. पैठणी हे एक महावस्त्र म्हणून ओळखलं जातं. स्त्रियांनी परिधान करायच्या वस्त्रालंकारापैकी पैठणी हे एक महत्त्वपूर्ण वस्त्र आहे. आज पैठणी ह्या महावस्त्राने जागतिक स्तरावर आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. स्त्रियांना केवळ आकर्षित केलेले नाही तर एक प्रकारची भुरळ घातलेली आहे. पैठणी हे एक अलंकार म्हणून खरेदी केली जाते आणि अलंकार म्हणून तिचं जतन केले जाते. स्त्रिया पैठणीची विशेष काळजी घेताना आपल्याला दिसून येते. वास्तविक पैठणी हे महावस्त्र
हातमागावर विणल्या जाणाऱ्या एक वस्त्रालंकारापैकी एक वस्त्र आहे. उदाहरणार्थ मध्य प्रदेशमधली चंदेरी, बनारसची ब्रोकेड, ओरिसाची इक्कट, डाक्याची मलमल इत्यादी मागावर तयार होणाऱ्या वस्त्रालंकारापैकी हा एक अलंकार आहे. विशेष महत्त्व प्राप्त होण्याचं कारण म्हणजे असं, या पैठणीची विशिष्ट प्रकारची विणकाम कला यामध्ये समाविष्ट असल्यामुळे आज जागतिक स्तरावर हिने आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पैठणीचा इतिहास बघण्यासाठी प्रथम पैठणी हे नाव पैठण या शहरापासून आपल्याला निर्माण झालेले दिसते. पैठण या शहरात निर्माण होणाऱ्या वस्त्राला पैठणी असं संबोधलं जायचं. ही वस्त्रकला या ठिकाणी येवल्यात कशा रीतीने आली याचाही इतिहास आपल्याला पाहावा लागेल. पैठण हा भाग जो आहे हा निजामांच्या अंमलाखाली होता. निजामाचे सरकारी नौकर, सरकारी अधिकारी आणि ह्या वस्त्र निर्मितीचे कारागीर यांच्यात एक प्रकारचा वाद निर्माण झाला आणि तिथेही कारागिरांना त्रास व्हायला लागला. ते कारागीर हळूहळू स्थलांतरित होत गेले. वैजापूरपर्यंत निजामांचं राज्य होतं आणि वैजापूरपर्यंत निजामाच्या राज्यामध्ये तिथून स्थलांतरित होत असताना शेजारीत असलेला तालुका म्हणजे येवला शहरामध्ये ते कारागीर स्थायिक झाले आणि नंतर रघुजी नायकांच्या पासून असलेल्या वस्त्र निर्मितीच्या प्रक्रियेला चालना मिळाली. कारण ते कारागिरांची संख्या मोठ्या प्रमाणावर येवल्यात आल्यामुळे हा विणकाम व्यवसाय वृद्धिंगत झाला. कारण पैठणी बनवणे सोपी गोष्ट नाही. खूप काबड कष्ट राहतात याच्यात. महाराष्ट्रामध्ये येवला ह्या शहराची नगरपालिका जी आहे ती या ठिकाणी फार जुनी नगरपालिका म्हणून ओळखली जाते. त्याही पूर्वी 1837 मध्ये रामचंद्र सखाराम वसंदे यांनी जर निर्मितीचा कारखाना केला. वास्तविक रेशीम निर्मिती प्रक्रिया येवल्यात अवगत होतीच. जर निर्मितीचा कारखाना त्यात येवल्यात होऊ लागल्यामुळे जराची निर्मिती, सोन्या चांदीपासून तयार होणाऱ्या जराची निर्मिती येवल्यात व्हायला लागली आणि येवल्यात व्यवसाय हा विकसित झाला.
पैठणी विणकामाच्या प्रक्रियेमध्ये विशेष महत्त्वाची बाब म्हणजे कलाकुसर करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या यंत्राचा उपयोग केला जात नाही. सर्व प्रक्रिया हस्तकलेवर आधारित आहे. सुरुवातीला हे जर चांगले साधमोड बरोबर झाले, म्हणजे साधणी जर बरोबर झाली, तर त्या कारागिराला विणताना ते तार आहे ना एकाच वेळेला संथ गतीने चालताना दिसतात. नाही तर एखादा तार जर ढिला पडला तर कपडा हा आहे ना विरघळलेला दिसतो आणि मग ग्राहक तक्रार करतात का हा कपडा विरळ वाटतो. येवले में यहाँ गठने का काम करती है। तो यहाँ के लोगों को 1 हफ्ते लगते थे, कोई को दो दिन लगते थे, किसी को 3 दिन लगते थे। अपन जब पे आए तो 3 घंटे में 1 गठनी करते थे। तो उसमें 4000 तार रहते हैं। तो मैं रिकार्डी बनाता था, मैं ही तोड़ता था। 1 हफ्ते के में कम से कम 22 तार करते थे, फिर 23 किए। ये 29 का रिकॉर्ड मैंने करके रखा हूँ। वास्तविक पाहता येवल्याचा इतिहास जो आहे तो येवल्याचा इतिहास रघुजी नायकांशी जोडला जातो. साधारणपणे 1667 साली हे घनदाट जंगलाचा भाग होता येवला शहर. आज जे आपल्याला दिसतं शहर हे येवलवाडी म्हणून 1667च्या आसपास रघुजी नायकांनी येवल्याची स्थापना केली आणि त्यावेळेस त्यांनी अनेक कसबी कारागीर आपल्यासोबत येवल्यात निमंत्रित केले. त्याचबरोबर श्यामजी वालजी नावाचे एक गुजराती गृहस्थ होते आणि त्यांना येवल्याच्या व्यापाराबद्दल अभय दिलं आणि त्यांना स्थायिक होण्यासाठी मदत केली.
पैठणीमध्ये धाग्याचे 2 प्रकार असतात, एक उभा जाणारा आणि एक आडवा जाणारा. तो उभ्या धागा जो जातो त्याला उभार म्हणतो आम्ही, आणि आडवा धागा जातो त्याला आडवान म्हणतो. तर आडवान ज्या वेळेला उभाराच्या 2 धाग्यामधून, म्हणजे उभाराचे अर्धे धागे खाली आणि अर्धे धागे वर झाले की त्याच्यामधून एक पीक जातं. दुसऱ्या वेळेला जे वर असतात धागे ते खाली जातात आणि खालचे धागे वर येतात, त्याच्यामधून आडवा धागा जातो, त्याला उभार आणि आडवा असे मिळून सनी ही साडी तयार होते. त्या काळात 1900च्या आसपास वल्लभदास मुरलीधर दास त्यांचं या व्यापारात प्राबल्य होतं. त्या काळात जैन, गुजराती, मारवाडी हे समाज व्यापारामध्ये प्रगत होते, तर विणकाम प्रक्रियेमध्ये खत्री, साळी, कोष्टी, नागपुरी हा समाज प्रगत होता. आज मात्र पैठणी ह्या व्यवसायाने व्यापकता खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. इतर समाज म्हणजे ज्याला आपण कुठल्याही प्रकारची वस्त्र निर्मितीची परंपरा आपल्या घरात नाही, अशा लोकांनी देखील ह्या वस्त्रांची निर्मिती करण्यास प्रारंभ केला आहे. आणि विविध समाजातील लोक म्हणजे ज्याला आपण मागासवर्गीय म्हणू, नवबौद्ध म्हणू, मातंग म्हणू किंवा भिल्ल, कोळी या समाजातले लोकांसुद्धा ह्या वस्त्र निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आज आपलं चरितार्थ कमवत आहे, विकसित होत आहे, आपलं स्थान निश्चितपणे निर्माण करीत आहेत. देव करे काम, कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा राम. दास राम नामी रंगे, राम होई दासा. एक एक धागा गुंते, धागा गुंते, रूप ये पटास, रूप ये पटास. राजा घनश्याम, कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा राम. मी यापूर्वी उल्लेख केला की पैठणी याचं विशिष्ट प्रकारचं विणकाम तंत्र आहे. हे तंत्र येवल्यामध्ये अत्यंत प्रगत आहे. त्याचं कारण असं, पैठणीमध्ये कोणत्याही प्रकारच्या यंत्राचा उपयोग केला जात नाही. केवळ हस्तकलेच्या माध्यमातून कलाकुसर तयार केली जाते. ही कलाकुसर इतर ठिकाणी अशा प्रकारे वस्त्र निर्मिती होणं जवळजवळ दुरापास्त असल्या कारणाने आणि लोकांचा कल हस्तकलेच्या वस्तू खरेदी करण्याकडे असल्यामुळे या वस्त्राचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे. केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून या वस्त्राला मागणी येत आहे.
पर्यायाने याचं भवितव्य जे आहे पैठणी वस्त्राचं हे अत्यंत उज्ज्वल आहे. पैठणी विणकामामध्ये मी उल्लेख केल्याप्रमाणे ठराविक परंपरागत असणारे जे समाज होते, खत्री, साळी, कुष्टी वगैरे, हे समाजाव्यतिरिक्त इतर लोकांनी जे आपलं योगदान निर्माण करायला सुरुवात केलेली आहे ते लाक्षणीय आहे. उलट एखादी कला नव्याने शिकल्यानंतर जसं उत्साहाने त्याच्यामध्ये कामकाज केलं जातं, तेव्हा इतर समाज आपल्या परंपरागत समाजाच्या ऐवजी इतर समाज यामध्ये आपलं निपुणता दाखवत आहे आणि कलाकुसर प्रगत करत आहे. भविष्यकाळामध्ये ही मागणी सतत वाढत जाणारी आहे. अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या कारखान्यांचं रूपांतर मोठ्या मोठ्या कारखान्यामध्ये झालेलं आहे. अनेक प्रकारच्या एका व्यक्तीच्या आधिपत्याखाली हातमागांची संख्या ही सातत्याने वाढत चाललेली आहे आणि या वस्त्र निर्मितीमध्ये अनेक कारागीर नव्याने निर्माण होत आहे. चरितार्थ चालवण्यासाठी जीवनक्रमाचं नियोजन म्हणून लोक हातमाग वस्त्राच्या निर्मितीमध्ये, व्यापारामध्ये, विणकामामध्ये प्रगती करत आहे. हस्तकलेच्या माध्यमातून तयार होणारी ही जी पैठणी आहे, हिचे विशिष्ट पद्धतीने विणकाम जे होते, अडीतंत्राने विणकाम,
आणि दोन्ही बाजूंची समानता हे या पैठणी महावस्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचे महावस्त्र देखील निर्माण केल्याचं इतिहासात दाखला आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणच्या राजे महाराजांच्या लग्न सोहळ्यामध्ये सुद्धा वस्त्रांची खरेदी केली जात होती आणि ती मोठ्या बाबाने लग्न समारंभात वापरली जात होती. या पैठणीमध्ये बरेच प्रयोग वगैरे करून निरनिराळ्या प्रकारच्या साड्या बनवण्याचा माझा छंद होता आणि तो मी करायचो. तर त्यामध्ये मी बऱ्याच वेळेला 3-3, 4-4 कलर वार्पमध्ये, वेफ्टमध्ये म्हणजे आडवे धागे, उभे धागे वापरून पैठणीला वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी बऱ्याच अंशी सक्सेसफुल पण झालो आहे. जे जे पैठणी मी बनवल्या त्याच्या अनुषंगाने मला राष्ट्रपतीकडून 1991चा राष्ट्रपती पुरस्कार 1992मध्ये मिळाला आणि त्याच्यानंतर आमच्या भावांना पण त्या पैठणीच्या अनुषंगाने किंवा पैठणीच्या कलेबद्दल त्यांनाही राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. 2010मध्ये मी जे विणकरांना किंवा ज्या मुलांना मी शिकवलं त्या शिकवण्याच्या अनुषंगाने मला 2010मध्ये संत कबीर हातमागाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. आणि बरेचसा ग्राहक आम्हाला देखील प्रश्न करत असतो की ह्या साडीची किंमत ₹1,00,000, ₹1,25,000, ₹50,000 असं का बरं, इतकी उंची का असते, याच्यामध्ये याचं काय वैशिष्ट्य आहे. तर हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तर आम्ही हे सांगतो की भारतामध्येच नाही जगामध्ये सर्वात जो स्वस्त असेल तर आमची पैठणी आहे. कशी? आता या साडीला विणत असताना जर कधी 8-8 महिने, 10-10 महिने, 1-1 वर्ष, 1.25 वर्ष विणलं जातं, एकच डिझाईन एकच रस्त्याने सारखा प्रवास जर करत राहिलं तर तो कंटाळावाना किती असतो त्या जितका असून सुद्धा तो बिचारा मान अशी वाकडी करून एक एक तार असं विणत असतो. त्यामुळे लागणारा कालावधी वाढतो. हा काही ग्राहकाच्या मनात म्हणजे त्यांच्या अभ्यासात येत नाही किंवा ही मेहनत त्याची असते, हे त्याचे कष्ट असतात. त्यामुळे त्याचा मोबदला, छोटासा मोबदला हा त्यांना मिळतो. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हे महाग आहे, तर ज्यांना युनिक अत्यंत नाविन्यपूर्ण ज्याला काम हवं असतं तो ह्या वस्तूकडे वळतो. मग याची डुप्लिकेट करणारे बाजारात खूप जण आहेत. मग अशा डुप्लिकेट जर नेसायचे असतील तर मग त्या 2,000तही 2 लाखाची साडी मिळू शकते. ते महत्वाचं आहे. मग प्रिंटिंग साड्यामध्ये तर प्रिंटिंग साडीमध्ये काय नुसता कपडा तयारून प्रिंट टाकलं, ब्लॉक टाकलं, साडी बाहेर येते. त्या स्वस्त मिळतात, त्याची तुलना याच्याशी नाही होणार. ह्यासाठी रिअल डायमंड घेताना तो खरा आहे की त्याची परीक्षा जर तुम्ही करून घेतली तर सर्वात जर स्वस्त असेल तर आमची ही पैठणी, ज्याला आहे ना सगळ्या जगाने स्वीकार केला. तर सर्व साड्यांची तिला महाराणी का म्हटलं जातं? विनाकारण त्याला हा शब्द नाही गेला. किंबहुना आज आहे ना एक माझ्याकडं पैठणी असणं ह्या त्या महिलेच्या, त्या घरच्या लक्ष्मीच्या एक ती वैभव समजते की माझ्याकडे आहे ना एवढ्याची खरी पैठणी विणलेली माझ्याकडे.
हे सामर्थ्य फक्त आमचे कलाकार ह्या कलेतून तयार करतात आणि त्या महिलांना त्याचा आनंद मिळतो. परंतु अत्यंत मार्मिक आणि अत्यंत सुरेख अशी ही कला आहे. त्याचा बारकाव ज्याने अभ्यास केला त्याला याचा निश्चित आनंद येईल. पैठणी नव्हे तर महावस्त्र पैठणी. साधारणतः 300 किंवा 300च्या वर वर्ष झाले आहे आमच्या खानदान हा पैठणीचा व्यवसाय करतो. अभी हमारे कितने साल हो गए 16 साल हो गए, अभी भी स्पीड वहीच है 3.5 घंटे की. हा आमचा व्यवसाय जो आहे हा वडिलोपार्जित आहे. पूर्वज करत आले, वडिलांनी केला, मी करतो आहे आणि माझी मुलंही करते आहेत. मला या रंगणीचा अभिमान आहे आणि पुढे मी हे करणार आहेच. मी सांगितल्याप्रमाणे सर्व साड्यांची राणी ही पैठणी आहे आणि ही राणी बनवण्याचे आधारस्तंभ हे विणकर आहे आणि विणकराशिवाय ही राणी पैठणी निर्माण करणं अशक्य आहे. त्यामुळे मी एक विणकर असल्याचा मला अभिमान आहे. मी पैठणी बनवायचो, बनवतोय आणि बनवत राहणार. धन्यवाद. गणपती बाप्पा